कविताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं आज खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया खव्यापासून करंजी। त्यासाठी खवा परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे काजू, बदाम, मनुके आणि खिसलेलं खोबरं तुपामध्ये जरा भाजून घेऊया। त्यासाठी ठेवली कढई, त्याच्यामध्ये टाकते मी 1 चमचा तूप, 1 ते 2 चमचे। इथे आपलं तूप गरम झालेलं आहे, याच्यामध्ये घालून घेते मनुके, बदाम, काजू, हे जरासं भाजत आले की आपण घेऊया खोबरे। हे छान असं भाजून झालं की हा खवा आहे ते ह्याच्यामध्ये ह्या सारणामध्ये घालून घेते। सगळ्याचा एकजीव करून घेऊया, सगळं एकजीव हलवून घेऊया। हे इथे तुम्ही चवीनुसार साखर टाकू शकता। मी खव्यामध्ये थोडी टाकलेली होती, आता थोडी टाकते। आपलं करंजीत घालण्यासाठी सारण तयार झालेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया करंजी। त्यासाठी मी कणिक मळून घेतलेली आहे, अशी घट्ट घ्यायची। तुम्ही ह्याच्या ठिकाणी मैदा पण घेऊ शकता, मैद्याच्या पण केले तरी ते पण दिसायला छान दिसतात। छान असा गोळा करून घेतलेला आहे। आता आपण ह्याला लाटून घेऊया। इथे मी 2 गोळे लाटून घेतलेले आहेत। आता ही भरण्या अगोदर आपण कढई ठेवून कढईमध्ये तूप घालून घेऊया। मी तुपात तळणार आहे, तुम्ही तेलातही तळलं तरी चालतंय। करंजी भरून घेऊया। इथं छान असं पाणी लावून घेऊया आणि हे बंद करून घेऊया। असं आपण करंजी कट करून घेऊया। अजून एक मी करंजी भरते, हे पहा। तुमच्या आवडीनुसार कमी जादा तुम्ही भरू शकता। ह्याच्याकडे असं पाणी लावायचं छान आणि हे अशी बंद करून घ्यायची। छान अशा आपण करंजी कट करून घेऊया। कढईमध्ये तूप आता गरम झालेला आहे, गॅस मध्यम करायचा आणि तळून घ्यायचे। दुसरी करंजी पण मी छान अशी सोडून घेते। छान अशा